नाशिक जिल्ह्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानं एकच खळबळ उडाली आहे। छेडछाडीच्या किरकोळ वादातून सुरुवात झालेला हा प्रकार थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचलाय। संतप्त टवाळखोरांनी एका कुटुंबाचा किलोमीटरच्या अंतरापर्यंत पाठलाग करत गाडीची तोडफोड आणि मारहाणीचा प्रयत्न केलाय। इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबासाठी ही सहल मात्र भीतीदायक ठरली आहे। पूनम भागवत आपल्या कुटुंबासोबत येथे आलेल्या होत्या। याच वेळी काही स्थानिक तरुणांनी कुटुंबातील एका मुलीशी छेडछाड केल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं। या घटनेनंतर वाद चिघळला आणि संबंधित तरुणांनी आपल्या इतर साथीदारांना बोलावत कुटुंबाचा पाठलाग सुरू केला। घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबानं तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग थांबवला नाही। तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरू राहिला। हल्लेखोरांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड वापरत गाडीवर हल्ला चढवला। काही ठिकाणी गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला। या सर्व गोंधळात गाडीची तोडफोड झाली। जीव मुठीत धरून पूनम भागवत यांनी गाडी पुढे नेत कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढलं। या थरारक प्रकारानंतर पीडित कुटुंबानं थेट अंबड पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली आहे। तरी घटना दुसऱ्या हद्दीत घडली असली तरी अंबड पोलिसांनी 0 FIR अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील तपासासाठी इगतपुरी पोलिसांकडे वर्ग केला। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। घोटी, इगतपुरी, भावली आणि आसपासच्या भागात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। CCTV फुटेज, व्हिडिओ क्लिप्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला। आतापर्यंत 9 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या आरोपींवर महिला विनयभंग, मारहाण, मालमत्तेची तोडफोड आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात एका आरोपीनं शिट्टी वाजवल्यानं वादाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर संतप्त जमावाने 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत हा हल्ला चढवलाय। मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यातील एका आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। त्यापर्यंत तिथून इगतपुरीचे पोलीस आले, म्हणजे आम्हाला सेफली त्यांनी काल सर्व स्पॉट पंचनामा झाला। पोलिसांनी खूप कॉपरेट केलेले, पण हे गुंड इतक्या म्हणजे याला जाऊ शकता की लोकांना मारून टाकणं। त्यांना मुली बाया आपण पण भांडणं करतो, पण आपण कुत्र्याला पण दगड मारताना विचार करतो का रे याला मारून आपल्याला कदाचित पाप भोगावं लागणार आहे। यांना म्हणजे आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना, कुठे कोण मेला असता आम्हाला नाही सांग। मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे। मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतं, मागं लागला तर यांना लागतं, मागं लागला तर मुलांना लागतोय। इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो। पण आजकाल काय झालं, हे स्थानिक हे जे आज लहान मुलं यांच्या गुन्हेगारीचं जे हे वाढतंय, खूप विचित्र वाढतंय की यांना आहे ना कोणाला मारून टाकणं म्हणजे एकदम सोपा खेळ झालेला आहे। वाद छेडछाडीवरून झालं की अजून छेडछाडी, बाकी काही दुसरं काहीच नाही। म्हणजे आम्ही ना त्यांच्या टपरीवर काही सिगरेट घ्यायला गेलो ना, पान टपरी आपलं काही वेफरचं पॅकेट, काहीच म्हणजे आमचा त्यांचा काही इश्यूच नाही। आणि त्यांचा पण संबंध होता तरी ते मध्ये आले। काय झालं, जे 2 मुलांनी छेडछाड केली, हिचे त्याचे वाद झाले, काहीतरी यांचं घडत होतं। मी तिकडून काय झालं, हे सर्व पुढे गेले तर आमच्याकडे जे आमच्या बॅग्स होत्या, आम्ही माणसं आम्ही घेऊन येतोय। आणि आपल्याला असं आपलं काय UP बिहार मध्ये थोडी काय आपण आपल्या बायांना बरोबरच घेऊन चालू, बुरख्यामध्ये घेऊन चालू। ते पुढे गेले, मला दिसतंय की काहीतरी वाद होते, तो मी पळालो। म्हटलं काय रे काय झालं, ही म्हणती अहो हा असं असं। म्हटलं काय रे, मी असं त्याला चल म्हणलं, निघून गेले। नॉर्मल तो विषय संपला होता पूर्ण, ते मान खाली करून निघाले। अंधार होते तर त्यातला एक आणि त्याच्या पुढे 4 जण आले। काय झालं म्हटलं, अरे लेडीजला छेडछाड करत होते, पण तुम्ही मारायला नाही पाहिजे। अरे म्हटलं मारलं नाही, त्याला टच केलं नाही, पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे। अरे म्हटलं तुझा काय संबंध, ते जर बायांशी छेडछाड करता तुझा काय संबंध येतोय? नाही तुला बघावं लागेल असं। म्हटलं जा। आता काय झालं, हिचं पाहून मी घुसलो, माझा पाहून माझा मुलगा आला भांडायला। तर काय झालं, आजकालचे मुलं थोडीशी यंग, तर माझ्या मुलाला वाटलं माझ्या वडिलांना मारता काय, मग तो मध्ये पडला आणि त्यांना काटलं लहान मुलगा आमच्यावर हात उघडतो काय, त्यांना तो इगो पॉइंट झाला। तर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली, आम्ही त्यांना केली। तर आम्ही काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला, तिथं पण थांबलो होतो, त्यांनी पण आमचा काढला, आमच्या गाडीचा आम्ही त्यांचा काढला। पण तिथं जी पब्लिक फिरायला आली होती त्यांनी सांगितलं की निघा बुवा, सोडा। आणि तेव्हा पण आमच्या मनी ध्यानी नाही की हे एवढं काही विचित्र करू शकतं।
झाली हातापायी राग होता तिथं थांबले, अख्खी गाडी फोडा आमची तुम्ही तिथं. हा, एकदा त्याच्यानंतर तुम्ही जे फॉलोअप केला ना तो खूप विचित्र केला. त्याच्यामुळे आम्ही हे हा, सगळं तुम्हाला खूप complaint राग आहे ना, वगैरे केली. एकदा मारा, आता आम्ही एकदा कंप्लेंट गाडी पण फोडा, करणार नव्हतो सोडून त्यांची. द्या. चला तुम्ही पोलीस कंप्लेंट हा. करा, आम्ही करतो. तुम्हाला जर हा. आमचं काही चुकीचं वाटतं, आम्ही ती करणार नव्हतो. 30 किलोमीटर आमच्या मागे पळताय, म्हणून ती तुम्हाला फक्त complaint म्हणजे केली त्या आम्ही. दिवशी 302च गाडवायची होती. 12 जण 10 होते. ते 12 12 जण जण कोण होतो. कुठून येऊन अटॅक करत हा, काही समजत खूप नव्हतं. जण होते येत होते. आमचे ज्यांच्याशी वाद झाले ते 4-6 चेहरे तर लक्षात आहे, पण त्यांच्या गाडीमध्ये आता काय होतं, कोण इकडून पळायचं कोण तिकडून हा, पळायचं. तर- आणि माझं लक्ष होतं गाडी गाडी पळवण्यावर, पळवण्यावर. यांचं लक्ष होतं की इकडून कोण येतं तिकडून कोण येतंय असं. तर बाहुली डॅम पाशी आम्ही 112ला कॉल केला, तिथं तिथं रेंज लागत नाही, तर तिथं 4 वेळेस कॉल काही कनेक्ट झाला नाही. हम्म. तेव्हा परत आम्हाला माहिती नव्हतं की हे आम्हाला अटॅक करणार आहे. त्याच्या पुढे येऊन जेव्हा अटॅक चालू झाला तर माझ्या चुलत भावानी 112ला कॉल करायला कनेक्ट चालू केला. केलं. तर त्यांना पहिले घोटीच्या पोलिसांचा कॉन्टॅक्ट झाला, पण आमची जशी जशी लोकेशन पुढे जात होती तर पुढच्या पोलिसांचे फोन येत हा. होते. मग वाडीवारा पोलिसांचा फोन आला. पण हे एवढे अटॅक करत होते की आम्ही म्हणजे आम्हाला आता इगतपुरीच्या पोलीस स्टेशनचा रस्ता नीट माहिती, समजा गाव गल्लीमध्ये वाडीवाराचं नाही माहिती. आम्ही घुसलो, डेड एंड भेटला, पळू नाही शकलो, आणि ह्यांनी 10-12 जणांनी अटॅक केला. तर आम्ही काय विचार करतो, हायवेनी पळा आणि आपल्या शहरात पळा, की आपल्या शहरातले पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच हे ते माहिती आहे. तर आम्ही जसं फ्लायओव्हर, आम्हाला युनिट 2 पण होतं पाथर्डीला, पण आपलं तिथं फ्लायओव्हर तिथं उतरत नव्हतं. तर आम्हाला आंबड तिथं जवळ वाटलं म्हणून आम्ही आंबडला गेलो. असा विषय झाला. आंबडला PI सरांनी खूप आम्हाला, अविनाश सरांनी खूप कॉपरेट म्हणजे केलं. जर पोलीस जरी आले असते ना ग्रुपनी की आम्हाला वाचवायला, तरी आम्ही थांबू शकत नव्हतो. कारण का ते इतके म्हणजे काय त्यांच्या डोक्यात काय झालं होतं, खूप बॅडली त्यांनी आम्हाला अटॅक केलेला, त्यांनी खूप विचित्र. दरम्यान या प्रकरणातील आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे. काही आरोपींना शहापूर आणि भिवंडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कठोर अशी कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. तसेच पर्यटनस्थळी मद्यधुंद आणि उपद्रवी घटकांवर कडक नजर ठेवण्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भावलीसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतोय. पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं असलं तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, इगतपुरी, नाशिक.